तर आपण आता आलेलो आहोत कमला नेहरू पार्क. तर माझे मित्र निशांत शेख हे तुम्हाला इथली माहिती देणार आहेत. तर हे ठिकाण येतं वाळकेश्वरला. अशा पद्धतीने आपण इथं आलेलो आहोत. इथून तुम्हाला चांगला असा व्ह्यू मिळेल. पूर्ण समुद्राचं दर्शन तुम्हाला इथून मिळतं. असं हे थंडगार वातावरण असं हे ठिकाण आहे. तर आपण इथला प्रत्येक पार्ट म्हणजे प्रत्येक जागेवर जाऊन तुम्हाला मी दाखवतो की इथे तुम्हाला काय काय बघायला मिळेल. या ठिकाणी बघा तुम्हाला समुद्राचा व्ह्यू, छान असा समुद्राचा व्ह्यू तुम्हाला इथून बघायला मिळेल. अतिशय सुंदर असं दर्शन आहे. तर उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की या आणि थंडगार हवा आणि थोडा आराम घ्या इथे येऊन. अतिशय सुंदर असं ठिकाण आहे. तर समुद्र किनाऱ्यापासून म्हणजे गिरगाव चौपाटीपासून तुम्हाला इथे यायला अर्धा तास लागेल टॅक्सीने. वाळकेश्वर इथे हा स्पॉट आहे. हा इको पॉइंट आहे बघा. इथे तुम्ही ओरडलात तुमचा आवाज इको होतो. आवाज काढले. अरे हॅलो हॅलो. हा इको पॉइंट बोल जरा. हा इको पॉइंट आवाजामध्ये इको आहे. कुठलाही साऊंड असताना तुम्हाला आवाजाचा आनंद देईल असा हा इको पॉइंट. आज आपण या कमला नेहरू पार्क मध्ये आलेलो आहे. कमला नेहरू पार्क एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. लहानपणीच्या भूतपासून व्हायची. आमचे आजी आजोबा आई वडील कमला नेहरू पार्कमध्ये आणायचे आणि म्हातारीचा बूट. नेमका प्रश्न पडायचा, जर म्हातारीचा बूट एवढा मोठा असेल तर म्हातारी केवढी मोठी असेल, असा प्रश्न प्रत्येक लहान मुलाच्या मनामध्ये यायचा. पण एक आवडतं स्थान मुंबईचं कमला नेहरू पार्क आणि लहान मुलांचा सर्व खेळण्याचा एक विरंगुळा करण्याचा एक प्रयत्न आपण इथे आणतो. आता तुम्हाला आवाजामध्ये थोडासा फरक पडेल कारण का आपण इको पॉइंट पासून थोडंसं लांब आलोय आणि आवाज आपल्याला आता नैसर्गिक आवाज हा तुम्हाला येतोय. मला मुंबईचं चौपाटी असा हा सगळा मुंबईचं निसर्गरम्य असं हे ठिकाण जिथून तुम्हाला अखंड समुद्र तर मुंबईचं एक टोक असलेलं अशा ह्या मुंबईच्या ठिकाणी आपण मोठ्या नैसर्गिक वातावरणात आलो आहे. समोर दिसतंय ते सगळं समुद्र अथांग जो मुंबईच्या चारी बाजूनी आहे. आणि जसं वानखेडे स्टेडियम असेल किंवा एअर इंडियाची बिल्डिंग असेल, हॉटेल ट्रायडन असेल, गिरगाव चौपाटी असेल, आता या सर्वात उंच जागेवरती म्हणजे मलबार हिल वरती कमला नेहरू पार्क आहे. पुढच्या महिन्यापासून शाळेच्या सुट्ट्या
शाळा सुरू होणार आहे, आता सुट्ट्या पडल्यात. त्यामुळे प्रत्येक पालकाला असं वाटतं की मुलांना खेळण्यासाठी आणि त्यांना एक निसर्गाचा आनंद, निसर्गाची जाणीव व्हावी म्हणून प्रत्येक जाती धर्मातला माणूस या कमला नेहरू पार्कमध्ये येतो. आकर्षण म्हणून ते केलेलं आहे. त्या साईडला मुलांना खेळण्यासाठी जागा आहे, घसरगुंडी आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तिथे मुलं रमतात. सुरक्षेच्या बाबतीत सुद्धा उत्तम अशी निगा राखली गेलेली आहे. हे गार्डन कमला नेहरू पार्क हे मोकळं झालंय, ओपन झालंय. नाहीतर 2 वर्ष आपण एका महाभयंकर संकटामध्ये होतो, कोरोना सारख्या. तिथे सोशल डिस्टन्सिंग ठेवावं लागायचं आणि त्या पद्धतीमध्येच राहावं लागायचं. फक्त 12 वर्षाच्या मुलांकरिताच हा उपक्रम आहे. त्यामुळे मोठ्यांनी याचा प्रयत्न करू नये. तुम्ही ऐकू शकता मुलांचा आवाज, किती मुलं आनंदित आहेत. लहान मुलांचं आवडतं ठिकाण आहे, मुंबईचं आवडतं ठिकाण आहे, मराठी माणसाचं आवडतं ठिकाण आहे. ज्या बोटाने, म्हातारीच्या बोटाने मुंबई ओळखली जाते, असे मुंबईचं ठिकाण आवडतं. तिथे अनेक प्रेक्षक आणि पर्यटक या म्हातारीच्या बोटाच्या सोबत फोटो काढतात. सध्या मोबाईलचं युग असल्यामुळे सेल्फी आणि फोटोचा असा हे आहे. आणि हे आमचे अशोक गायकवाड, ते सुद्धा म्हातारीच्या बोटापासून त्याचा मोह टाळू शकले नाहीत. आणि त्याचा आनंद, एक लहानपणाचा आनंद आणि एक विस्मरणीय अशी गोष्ट आहे. त्यामुळेच आज मुलं, लहान मुलं आज इथे आहेत, मोबाईलवर फोटो काढतायत. फक्त 12 वर्षाखालील मुलांकरिता आहे, याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. असं तुम्ही इथून जाऊ शकता आणि वरती जाऊन म्हातारीच्या बुटाचा वरती जी शेवटचं टोक आहे तिथे तुम्ही जाऊन उभे राहून आनंद घेऊ शकता. तुम्ही बघत असाल कित्येक लहान मुलं म्हातारीच्या बुटाचा आनंद घेत आहेत. नाही नाही, हे मागचा दरवाजा आहे, म्हणून तुम्ही बाहेर पडून समोर त्या दुसऱ्या गार्डन मध्ये जाऊ शकता.